सोलापुरात दिवाळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। दिवाळीतील मुख्य आकर्षण म्हणजे सर्वांचे लाडके फटाके। तर यंदा बाजारात काही नवनवीन फटाके उपलब्ध झाले आहेत। अगदी 40 ते 50 रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंतचे फटाके बाजारात आले आहेत। लहान बालकांना आकर्षित करणाऱ्या बंदुका, चुटपुट फटाके, रॉकेट, कार्टून्स, काही विविध संगीत ऐकू येणारे फटाके असे असंख्य नवीन व्हरायटी यंदाच्या वर्षी बाजारात आले आहेत। पहा वेगवेगळ्या व्हरायटीचे फटाके। सन्मित दत्तात्रय काटकर, मी फटाके विक्रेता आहे। पार्क स्टेडियम सावजी हॉटेलच्या शेजारी माझा स्टॉल आहे। यावेळेस पावसामुळे थोडं गिरायकांचा प्रतिसाद कमी होता, पण आजच्या दिवसापासून चांगला प्रतिसाद भेटत आहे ग्राहकांचा। आणि माझ्याकडे भरपूर व्हरायटीचे शॉर्ट्स वगैरे आहेत, लहान मुलांचे भरपूर व्हरायटी आहेत, फॅन्सी आयटम आहेत, कलर स्मोकिंग माळ आहेत, रंगोली आहे, कलर क्रॅकलिंग आहे, म्युझिकल व्हरायटीज आहेत नवीन यावेळेस माझ्याकडे। आणि फुलबाजामध्ये भरपूर प्रकारचे फुलबाजे माझ्याकडे अवेलेबल आहेत। बनशंकरी फटाके स्टॉल सद्यस्थितीमध्ये आता दुकान 1, 2 ते 3 दिवसापासून आम्ही सुरू केलेले आहे। ग्राहकांचा प्रतिसाद प्रत्येक वर्षीप्रमाणे सध्याला मिळतो आहे। दिवाळीसाठी साधारणतः 1-2 दिवसाचा अवधी असल्यामुळे अजून तेवढं पूर्ण गर्दी अशी त्या प्रमाणात सुरू झालेली नाही। साधारणतः हा 10 दिवसाचा आमचा व्यवसाय। आम्ही पूर्ण भारतीय पद्धतीचे बनवलेले आम्ही सगळे हे विक्रेते फटाके इथे विकतो। जे काही असेल ते स्थानिक जी आहे परवानग्या घेऊन व्यवसाय चालू आहे। आणि त्याच्यातले आता मोठ्या आवाजाचे फटाके जे आहेत त्याचे प्रमाण कमी झालं। आपण बघू शकता इथे झाड, भुईचक्र, फुलबाजी, त्याच्यानंतर जास्त जे धूर सोडणारे जे काही फटाके होते ते बंद झालेले आहेत। महेश जाधव, गेली 32 वर्ष आम्ही या पार्क स्टेडियमवर फटाके स्टॉल टाकत आहोत आणि फटाकेचा किरकोळ विक्रीचा व्यवसाय इथं आमच्या असोसिएशनतर्फे केला जातो। इथं एकूण 8 स्टॉल आमच्या असोसिएशनमध्ये आहेत। दरवर्षीचा विचार केला तर ह्यावर्षी जवळजवळ 25 ते 30% फटाक्यामध्ये भावामध्ये वाढ झालेली आहे। आणि बऱ्याच ठिकाणी ग्रीन फटाके या नावाखाली कंपन्यांनीसुद्धा शिवकाशीवरून माल पाठवताना 25 ते 30% माल हा सगळ्यांचा कमीच झालेला आहे। त्यामुळं मालाचं सुद्धा शॉर्टेज आहे।